इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माया आणि सपना या दोघीही आता MIDCच्या त्या रूममध्ये चाललेल्या आहेत जेथे मानिनीला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. लवकरात लवकर तिला सोडवणं गरजेचं आहे असं मायाने सपनाला सांगितलेलं आहे आणि दोघीही गुपचूप आता तिकडं चाललेल्या आहेत. त्या दोघी चोर पावलानं चाललेल्या असतात तेव्हा पूर्वानं त्यांना पाहिलेलं आहे आणि पूर्वा पाहते या तर मायासाहेब सुर्वे आहेत. म्हणजे यांचा पाठलाग करणं गरजेचं आहे असं तिला वाटत आहे. कारण मायासाहेब सुर्वे म्हणजे सत्या सुर्वेची आई आहे आणि त्या अशा चोर पावलानं कुठेतरी चालल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी आपल्याला मिळणार आहे असा विचार करून आता तिने त्यांचा पाठलाग सुरू केलेला असतो. गाडी एका बाजूला लावून ती त्यांच्या पाठीमागे हळूहळू चोर पावलानेच जात आहे आणि पुढे पुढे माया आणि सपना जात आहेत. त्या एका ठिकाणी जातात आणि एका ठिकाणी जाऊन त्यांनी तिथलं कुलूप देखील उघडलेलं आहे. कुलूप उघडून त्या आतमध्ये गेलेल्या आहेत. पूर्वा बाहेरच उभी आहे. तिला बघायचं आहे की नक्की त्या आता काय करत आहेत. या दोघी आतमध्ये जातात आणि खुर्चीला बांधून ठेवलेल्या, तोंड बांधून ठेवलेल्या मानिनीचं तोंड त्यांनी उघडलेलं आहे, हात सोडले आहेत आणि त्या तिला सांगतायत की आता तुझा कारावास संपलेला आहे. तू इथून निघून गेलं तर चालेल. मानिनीला काहीच कळत नाहीये. त्या फक्त मायाला म्हणतायत की मला माफ करा, मला सोडा, मला माफ करा. तेव्हा ती म्हणते, "अगं सोडतेच की तुला. तुला काय मारायला आलोय आम्ही? जा आता इथून निघून जा. तुझं तोंडसुद्धा दाखवू नको आम्हाला." असं माया त्यांना बोलत आहे. मायाने तिला सोडल्यानंतर लगेच मानिनी बाहेर पडते आणि पळत-पळतच बाहेर निघून जाते. ती बाहेर आल्याबरोबर इकडे पूर्वा तर बाहेरच आहे. जेव्हा ती मानिनीला पाहते, तेव्हा तिला धक्काच बसलाय. कारण ही मानिनी म्हणजे पूर्वाची आई आहे आणि तिला बरोबर जी व्यक्ती हाती लागायला पाहिजे, तीच व्यक्ती हाती लागलेली आहे. मानिनीचा वापर करून आपण सत्याला कसा अडकवायचा हे तिच्या डोक्यात बरोबर आलेलं आहे. जात असलेल्या मानिनीच्या पाठीमागं जाऊन ती तिला पकडत आहे. इकडे सत्याला मंजूसाठी अर्ज करायचा आहे रजेचा, पण त्याला कळत नाही कसा करावा आणि मग बलमा त्यासाठी अर्ज करतोय. बलमाने लिहिलेला अर्ज वाचून तर दोघे हसू लागतात, कारण त्याने सप्रेम नमस्कार विनंती विशेषपासून अगदी सुरुवात केलेली आहे. तर गोड गोड पापा देऊन त्याने त्या पत्राचा शेवट केलेला आहे. रजा अर्ज असला ऐकून सत्या हसू लागतो आणि मग जयड्याला म्हणतो, "अरे जयड्या, ह्यानी काय लिहिलं असलं? आता तूच काहीतरी कर." जयड्या म्हणतो, "मला वाटतंय आता मलाच लिहावं लागेल." तेव्हा आता जयड्यानंच तो अर्ज लिहिलेला असतो आणि जयड्याचा लिहिलेला अर्ज सत्याला पटलेला असतो. आता हा अर्ज आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन द्यावा लागेल. त्याशिवाय काय रजा मिळणार नाही असा विचार करून जयड्या आणि सत्या दोघी आता त्याच्या गाडीमध्ये चाललेले असतात. तर इकडे पूर्वाने तिच्या आईला पकडलेला आहे. तिचा हात धरते आणि म्हणते, "आई तू कुठे चालली आहेस?" पण मानिनीला काहीच आठवत नाही. मानिनी तिच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करते आणि मला सोड म्हणते. तर पूर्वा तिला अजिबात सोडत नाही. तिला पकडते आणि पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून दरवाजा बंद करते आणि शांत बसायचं असा दम देखील तिला देते. बिचारी मानिनी आता पूर्वाच्या गाडीमध्ये शांत बसलेली आहे. पूर्वाने ही आनंदाची बातमी लगेच तात्यासाहेबांना दिली आहे. "तात्यासाहेब, एक जबरदस्त आनंदाची बातमी आहे," असं सांगितलंय. तात्यासाहेब म्हणतात, "पटकन सांग." तेव्हा ती सांगते, "मानिनी हाती लागलेल्या आहेत." हे ऐकल्यावर तात्यासाहेबाला देखील आनंद होतो. "म्हणजे तुझी आई तुला सापडली तर बरं झालं. तिला आत्ताच्या आत्ता आपल्या घरी घेऊन ये. खूप दिवस झालं तिच्या हातचं काहीच खाल्लेलं नाहीये." असं तात्यासाहेब गोड-गोड बोलत आहेत आणि पूर्वा पण लगेच तिला घेऊन येते असं तात्यासाहेबांना आश्वासन देत आहे. आणि ते आता मानिनीला गाडीत घेऊन चाललेले असते आणि बरोबर त्या गाडीच्याच पाठीमागे सत्या आणि जयड्या चाललेल्या आहेत. त्यांना अर्ज पोलीस स्टेशनला द्यायचा आहे, पण समोर पाहतायत तर पोलिसांची गाडी. जयड्या म्हणतो, "सत्या, अरे कशाला अर्ज द्यायला जायचं आहे आपण तिकडं? आता इथं पोलिसाची गाडी दिसते ना, यात कोणतरी असेल ओळखीचं, यामध्येच आपण अर्ज देऊन टाकू." सत्याला पण ही गोष्ट पटते आणि सत्या त्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी गाडी जवळ नेतो. तेव्हा त्याला एकदम धक्कादायक गोष्ट आतमध्ये दिसते आणि ती म्हणजे मानिनी. सत्याला एकदम भूतकाळच आठवू लागतो. कारण याच व्यक्तीच्या खुनामध्ये आपल्याला अडकवण्यात आलं होतं. आता हीच व्यक्ती आपल्या समोर दिसते म्हणल्यानंतर सत्याला खूपच आनंद झालेला आहे. जयड्याला तो काहीच बोलत नाही. फक्त जयड्याला सांगतो, "या तर मानिनी आहेत. तात्यासाहेबांची ही बायको आहे. यांना आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. यांना पोलीस का घेऊन चालले असतील? आणि जर का पोलीस घेऊन जात असतील, तर नक्कीच यांचा काहीतरी गैरवापर करण्याचा विचार यांच्या डोक्यात असेल." असं तो जयड्याला म्हणतो. जयड्या म्हणतो, "मग काय करायचं?
तो म्हणतो, "काही केलं तरी यांना आपल्याला सोडवणं गरजेचं आहे." सत्याचं नशीब खूपच चांगलं आहे. कारण तेवढ्यात पूर्वाची गाडी देखील बंद पडलेली आहे आणि पूर्वाने बोनेट उघडून गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. पाठीमागेच सत्याने ती गाडीला स्वतःची गाडी लावली आहे आणि सत्या त्यातून उतरतो आणि आता त्या बाईला म्हणजेच मानिनीला कसं सोडवायचा असा विचार तो करतोय. कारण जर का हे पूर्वाने पाहिलं तर सत्यावर मोठं संकट येऊ शकतं. आता तो गाडीच्या पाठीमागे इकडे-तिकडे लपवून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात पूर्वाने अजून एक चूक केली आहे. ती म्हणजे तिने तात्यासाहेबांना फोन केला आहे आणि ती सांगते, "तात्यासाहेब मी यायला निघालेच होते, पण माझी गाडी बंद पडली आहे. पण काळजी करू नका, मी तिला लवकरात लवकर घेऊन येते." तात्यासाहेब म्हणतात, "हो, मला देखील तिला बघायचंय. खूप दिवस झाले ना तिला बघितलेलं नाहीये. जरा डोळे भरून मी तिला बघावं असं म्हणतोय. पटकन तू तिला घेऊन ये." असं या दोघांची बातचीत चालू असते आणि याच वेळेस सत्याला मोठा चान्स मिळालेला आहे. पूर्वा समोर फोनवर बोलत आहे आणि सत्या हळूच जाऊन दरवाजा उघडतो. त्यातल्या मानिनीचा हात धरतो आणि तो तिला सांगतो, की "काळजी करू नका. मी तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल." मानिनीला काहीच आठवत नाहीये. मानिनी पण लगेच गाडीतून उतरते आणि सत्याबरोबर ती त्या सत्याच्या गाडीत जाऊन बसते. सत्या तिला शब्द देतो, "काहीच काळजी करू नका. तुमच्या जीवाला काही धोका होणार नाही. मी तुमचं काय केलं तर चांगलंच करणार आहे. वाईट काय करणार नाही." असं त्याने तिला समजावून सांगितलेलं आहे. मानिनी काहीच बोलत नाही. सत्याने हळूच स्वतःच्या गाडीचा रिव्हर्स गिअर टाकून सत्याने मानिनीला फरार करून नेलेलं आहे. अजूनही या गोष्टीची माहिती पूर्वाला समजलेली नाही. पूर्वाच्या हातावर तुरी देऊन पटकन त्याने बरोबर मानिनीला फरार केलेला आहे. आता पूर्वाने फोन खाली ठेवलेला असतो, म्हणजे फोन बंद केलेला असतो आणि ती स्वतःच्या गाडीकडे आलेली असते आणि पाहते तर आतमध्ये मानिनी नाही. तिला मोठा धक्काच बसतो. तिला कळतच नाही की काय झालं? आत्ता तर ती इथं बसलेली होती आणि आत्ता ती गाडीमध्ये नाहीये, असं कसं काय शक्य होईल? तिला असं वाटतं की मानिनी गाडीचा दरवाजा उघडून फरार झालेली आहे आणि पळून गेलेली आहे. सत्यानं तिला पळवून नेलेलं आहे, अशी शंका देखील तिच्या मनामध्ये किंचितही येत नाही. परत एकदा तिने तात्यासाहेबांना फोन लावलाय आणि आनंदाची बातमी आता दुःखामध्ये रूपांतरित झालेली आहे. तात्यासाहेब तिकडून भलतेच चिडलेले आहेत. पण आता पूर्वाला परत एकदा मानिनीला पकडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. पण इकडे सत्याने मात्र मानिनीला बरोबर आपल्या जवळ घेतलेलं आहे आणि तो आता तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे. जयड्या त्याला विचारतो, की "आपण हिला आपल्या घरी घेऊन जाऊया?" सत्या म्हणतो, "अजिबात नाही. कारण त्या तिथं सुरक्षित नाहीयेत. आपल्या घरी त्याची आई कशी आहे ते सत्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळं तो तिला घेऊन जातो ते म्हणजे मंजूच्या घरी. तो मंजूच्या घरी घेऊन जातो. मंजूची आई आणि अमृता घरी असतात. त्यांना त्याने सांगितलंय, की यांची चांगली काळजी घ्यायची. यांना काही जरी कमी जास्त लागलं तर त्यांना द्यायचं. मंजूची आई म्हणते, "या कोण आहेत?" तेव्हा सत्या सांगतो, की "या तात्यासाहेबांच्या मिसेस आहेत आणि यांना इथं जपून ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या जीवाला बाहेर धोका आहे. तर कुठेसुद्धा त्यांना बाहेर जाऊ देऊ नका आणि त्यांची सगळी काळजी घ्या." हे सगळं सांगितल्यावर मंजूची आई देखील खुश होते आणि म्हणते, "ठीक आहे. काही काळजी करू नका. मी त्यांची व्यवस्थित काळजी घेते." त्याचबरोबर सत्याने सांगितलंय, की यांच्याच खुनाचा माझ्यावर आरोप होता आणि आता त्याच माझ्यासमोर आहेत. मला यांची आणि मंजूची भेट घालून द्यायची आहे. मंजूचा माझ्यावर विश्वास होताच, पण आता मंजूला मोठा पुरावा मिळणार आहे, असं देखील सत्याने सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर सत्या घरी आलेला आहे मंजूकडे. खरं तर मंजू त्याची वाटच बघत बसलेली असते आणि सत्याने आल्याबरोबर ती गोड बातमी मंजूला दिलेली असते. तेव्हा मंजूला खूपच आनंद होतो. मंजू म्हणते, "आत्ता लगेच आपण त्यांना भेटायला जाऊया." तेव्हा सत्या म्हणतो, "नाही, आत्ता अजिबात त्यांना भेटायला जायचं नाही. कारण आत्ता जर का आपण भेटायला गेलो, तर आपल्या घरातल्यांना देखील शंका येऊ शकते. मग ठरतं की आपण रात्री त्यांना भेटायला जायचं." मंजूला देखील त्याने केलेलं हे प्लॅनिंग आवडतं. कारण रात्री जर का गेलं, तर घरातल्या कोणत्याच सदस्याला काहीच शंका येणार नाही आणि मग मानिनीच्या जीवाला देखील काहीच धोका होणार नाही. तर इकडे जेव्हा पूर्वा पोलीस स्टेशनला पोहोचते, तेव्हा तिने सत्याची फाईल बाहेर काढलेली आहे. कारण सत्याच्या फाईलमध्ये लिहिलेलं आहे, की सत्याने मानिनीचा खून केलेला आहे. तिला जाळून मारलेलं आहे. आता पूर्वा म्हणते, "सत्या मी तुला सोडणार नाही. सत्या सुर्वे, तुझी फाईल मी बाहेर काढलेली आहे. आता तुला मी कसं फासावर लटकवते तेच बघ." तर त्यानंतर मंजू मानिनीकडे पोहोचलेली आहे आणि मानिनीला ती आठवण्याचा प्रयत्न करायला लावते, की त्या दिवशी नक्की काय झालेलं होतं. मानिनीला कोणतीच गोष्ट आठवत नसते. मग तिला शांतपणे तिला विचारतात, की काय-काय झालेलं आहे आणि तेव्हा मानिनीनं सांगितलेलं आहे,
की जे काही केलेलं आहे ते सगळं तात्यासाहेबांनीच केलेलं आहे. तात्यासाहेबांनाच मी नको होते. तात्यासाहेबांनीच मला जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तात्यासाहेबांच्या काळ्या धंद्यांची माहिती मला झालेली होती आणि मी त्यांना म्हणत होते, की असलं काही करू नका. हे सगळं सोडून द्या आणि तुम्ही पोलिस स्टेशनला जाऊन स्वतःला पोलिसांच्या ताब्यात द्या. जेव्हा मी त्यांना हे सांगितलं, तेव्हा त्यांना हे पटलं नाही. मग मी त्यांना म्हणलं, की "मी स्वतःच तुमची कंप्लेंट करते." त्यानंतर त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो आळ सत्यावर आणलेला होता. बस. आता मंजूच्या हाती जबरदस्त पुरावा लागलेला असतो. मंजू लगेच वकिलांना फोन करते आणि सांगते, की सत्याची केस परत एकदा आपल्याला ओपन करायची आहे आणि सत्या निर्दोष आहे, हे आपल्याला सगळ्यांना पटवून द्यायचं आहे. वकील साहेब लगेच म्हणतात, "काही काळजी करू नका. तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ते घेऊन या." आणि आता सत्याची केस न्यायालयात स्टँड झालेली आहे आणि न्यायाधीशांच्या समोर माननीय तात्यासाहेब मोहिते पाटील उभे आहेत, की ज्यांचा खून सत्याने केलेला आहे असा आरोप आहे. न्यायालयामध्ये न्यायाधीश हे सगळं काही पाहत असतात आणि सत्याचा वकील न्यायाधीशांना पटवून देतो, की कशाप्रकारे सत्य हा निर्दोष आहे आणि त्याच्यावर जी व्यक्ती जिवंत आहे तिलाच मारण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. जेव्हा न्यायाधीश हे सगळं पाहतात, तेव्हा त्यांना कळतं, की सत्य हा निर्दोष आहे आणि आता सत्या या सगळ्या केसमधून अगदी बाइज्जत बरी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यायाधीश त्याला म्हणतायत, की "सत्या तू काही केलेलं नाहीये, त्यामुळं तुला या केसमधून आम्ही निर्दोष मुक्त करत आहोत." आणि सत्याला खूपच आनंद झालेला आहे. तर मानिनीने देखील सत्या आणि मंजू यांना आपल्या जवळ घेतलेलं आहे. कारण सत्यामुळेच त्यांचा जीव वाचलाय आणि आता तात्यासाहेबापासून त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यापासूनही सत्याच त्यांना वाचवू शकतो. त्याचबरोबर मानिनीनं हे देखील सांगितलेलं आहे, की माझ्या जीवाला धोका आहे, तो तात्यासाहेबापासून आहे. कारण तात्यासाहेबांनीच मला जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला होता. जेव्हा ही गोष्ट न्यायाधीशांना समजते, तेव्हा त्यांनी पोलिसांना ऑर्डर दिली की लवकरात लवकर त्या तात्यासाहेबांना बेड्या घालून न्यायालयाच्या समोर हजर करण्यात यावं. आता न्यायाधीश तात्यासाहेबांना कोणती शिक्षा देणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.